नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे आपला शेगावचा दिवस दुसरा. आणि आज आपण आलो आनंद सागरला गार्डनला. आणि येताना घोडागाडीने आलो, त्याची थोडी शॉर्ट क्लिप मी टाकीनच. आणि आनंद सागर आपण बघूया कसं आहे आणि पूर्ण फिरूया. आणि काम चालू असल्याने जास्त काय आहे नाही, जे आहे ते मी तुम्हाला दाखवीनच व्हिडिओमध्ये. चला तर गाडी वाट. आणि हे आनंद सागरचं मेन एंट्रन्स होतं समोरून, ते आता बंद आहे. दुसऱ्या रस्त्याने एंट्रन्स आहे. आणि इकडनं आतमध्ये आल्यावर आपल्याला सर्व देवांचे स्टॅच्यू पुतळे बसवले आहेत. तसे असे एक एक देव आहेत सर्व. असे काही आहेत. याचे सर्वीकडे स्टॅच्यू आहेत. आणि हे पहिला मेन एंट्रन्स होता आनंद सागरचा, आध्यात्मिक केंद्र म्हणून. ते आता बंद झालं आहे काम चालू असल्या कारणाने. आणि मेन एंट्रन्सच्या मध्येच होतं हे गजानन महाराजांचं, दाखवतो. असं मध्ये होते हे एंट्रन्सचं. आणि असं काहीसा परिसर आहे, सुंदरमय परिसर. आणि वातावरण सुंदर आहे, बघू शकता. आणि स्वच्छता तर खूपच ठेवतात इथे, काहीच घाण नाही, सर्वीकडे स्वच्छता आहेच. त्याच्या बाहेर आल्यावरच असं एक गार्डन आहे आता फिरण्यासाठी पूर्ण इथे. आणि ते काम चालू आहे, नवीन उद्घाटनाचं नवीन काम करत आहेत. आणि लोक तरी फिरण्यासाठी असं आहे गार्डन म्हणून, तर लोक फिरण्यासाठी भरपूर येतात इकडे. आणि वातावरण बसण्यासाठी शांततेत खूप सुंदर वातावरण आहे बसण्यासाठी. शांतता साठी खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि स्वच्छता तर आहेच असं वातावरण. आतमध्ये आता श्री साक्षी गणेश मंदिरला एंट्रन्स आहे. एक असं एंटर आहे आतमध्ये जायला. तिकडे असं मंदिर आहे ते. आणि लोक चालत आहेत. काय साक्षी गणेश मंदिर झालं. रस्ते आहेत, थोड्या पायऱ्या आहेत तिथे. आणि एक गणेश मंदिर आहे. साक्षी गणेश मंदिराच्या इकडनं बाहेर आल्यावर आपल्याला दिसतं हे असं सुंदर असं तलाव. तलाव खूप सुंदर आहे. अजून काम चालू असल्या कारणाने काही बंद आहे. आणि असा सुंदर असा व्ह्यू.